आज होळी आहे, तर होळी आहे म्हणल्यावर पुरणाच्या पोळ्या तर होणारच. म्हणून मी सगळी घरातली कामं उरकून डाळ वगैरे शिजत घातली आणि आमटीसाठी मी डाळीचं पाणी आणि थोडीशी डाळ काढून ठेवली आणि सुंठ, बडीशेप, विलायची हे सगळं आणि गूळ. आता मी पुरण एका बाजूला करायला ठेवलं आणि भजीचं पीठ मिक्स केलं आणि कुरडई पापड हे काल मी त्या जत्रेतूनच घेतलं होतं. तेल छान गरम झाले, मग त्यात पापड तळून घेते सगळे. तर पापड आणि कुरड्या मी आता तेलामध्येच सगळ्या तळून घेतल्या आणि शरूच्या पप्पांना पोळीसोबत खायला गुळवणी फार आवडते म्हणून मी त्यांच्यासाठी गुळवणी केली होती. आणि त्याच तेलात मी भजी पण सगळे काढून घेतले आणि नंतर भजी झाली की लगेच आमटीला पण फोडणी दिली, म्हणजे जास्तीची भांडी पण पडायला नको. काय नाही, एकाच कढईमध्ये मी सगळं असं काही तळणीचं करून घेतलं आणि त्यानंतर हे सगळं झाल्यावर लगेच मी पोळ्या लाटायला घेतल्या. तर पोळ्या आमच्या घरामध्ये शरूच्या पप्पांना, शरूला आणि आता तर पिहूला पण जास्त आवडायला लागल्यात म्हणून मी जास्तीची डाळ घातली होती शिजत. मग छान असं पीठ मुरत ठेवलं होतं आधीच मळून. तर पोळ्या पण छान अशा सरसर लाटत होत्या आणि मस्त अशा मी शेकून घेतल्या एक 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 पोळ्या आणि दुपारी खाण्यापुरत्याच केल्या. म्हणलं रात्री परत जेवताना गरमागरम कराव्यात. आणि पोळ्या झाल्यावर मी छोटे छोटे असे नैवेद्य केले होते देवासाठी आणि रात्री होळीत टाकण्यासाठी. आणि स्वयंपाक माझा झाल्यानंतर मग देवाला वगैरे नैवेद्य दाखवून दिला आणि शरू पिऊला जेवायला वाढलं आणि तिचे पप्पा पण दुपारी जेवायला आले होते. मग त्यांच्यासाठी असं छान ताट तयार केलं. मग आम्ही चौघं पण जेवणं केली आणि दुपारी असा थोडासा आराम केला. आणि थोडासा आराम करून मग संध्याकाळी वगैरे सगळी मी भांडी वगैरे दुपारी पडली होती ती घासून घेतली. आणि मग उठल्यानंतर चंद्र बराच वेळ असं पौर्णिमेमुळं आज खूप छान दिसत होता आणि मी वाट बघत होते होळी कधी पेटवणार आहेत. मग खाली जायचं होतं आवरून. मग शरू पिऊ पण आवरत होत्या. होळी पेटवायला लागली की आम्ही वरती आलो आणि मस्तपैकी मी साडी वगैरे घातली होती छान. तर ही साडी मी 4 वर्षापूर्वी घेतली होती. तर खूप छान दिसत होती ही साडी आणि सगळ्यांना आवडती ही. बऱ्याच जणांनी माझी ही साडी घातली आहे. तर मी कोणत्याही गोष्टीला कोणाला नाही नाही म्हणत, ज्यांना जे आवडतं ते घालतात. आणि नंतर मग आम्ही आवरून सगळेजण खाली गेलो. होळीची पूजा करण्यासाठी मी छान ताट तयार करून नेलं होतं. आणि होळी हा सण आपला पारंपरिक सण आहे. हा फाल्गुन महिन्यात पौर्णिमेला साजरा केला जातो. होळीचा सण आनंद, रंग आणि प्रेमाचा प्रतीक आहे. होळी 2 दिवसाचा साजरी करतात. पहिल्या दिवशी होलिका दहन करतात. यामध्ये गौऱ्या, लाकडे टाकून पेटवतात. वाईट गोष्टींना दूर करण्याचा संकल्प करतात. आणि मी पण छान पुरणपोळीचं नैवेद्य दाखवला होता होळीला. आणि होळीला ना कोकणात शिमगा पण असं म्हणतात नाही का. आणि मग मोठ्या उत्साहात साजरी करतात तिकडं. तर आपल्या इकडं म्हणजे जास्त आपल्या धर्मामध्ये आणि बाकीचे लोक तर काही करत नाहीत. त्यामुळं कोकणात सगळे लोक खूप उत्साहात करतात आणि जे पुण्यामध्ये मुंबईला लोक इकडं राहतात नोकरीनिमित्त ते होळीसाठी खास करून असे जातात आपल्या आपल्या गावाला. मग आमची छान अशी पूजा करून झाली, पाया वगैरे पडून झाल्या आणि आमच्यातल्या सगळ्या बायकांनी असं अग्नीला ना पाणी अर्पण केलं आणि गोलफेरं मारून आपले जे वाईट काय काय असतं मागं ते सगळं त्यामध्ये जळून जावं आणि इथून पुढं आपलं चांगलं व्हावं सगळ्यांचं, अशीच प्रार्थना केली सगळ्यांनी. आणि दीक्षा यांच्या पण दारामध्ये छान अशी होळी पेटवली होती. मग ती मला बराच वेळा आवाज देत होती. तर मी पण त्यांच्या तिकडे गेले. मग त्यांच्या संग पण छान छान फोटो काढले, व्हिडिओ काढले आणि छान दिसत होती ती पण. आणि ती मला सारखं म्हणत होती, काकू तुम्ही पण छान दिसताय. तर मी पण खरंच छान दिसत होते आज, म्हणजे मलाच लुक आवडलं होतं. आणि नंतर सगळ्याजणी अशा छान छान साड्या घालून नटून अशा होळीला आल्या होत्या. तर सगळ्यांसोबत असे व्हिडिओ फोटो काढले. आणि मला शरू पिऊला पण पाहायचं होतं. मी अधूनमधून त्यांच्याकडे पण लक्ष देत होते. आणि नंतर मग आम्ही सगळे घरी गेलो. तोपर्यंत दोघींनी कपडे चेंज करून बसल्या होत्या. तरी पण मी दोघींसंग फोटो वगैरे काढले. थोडासा फॅमिली टाईम, तिचे पप्पा पण आले होते तर त्यांच्यासंग पण आम्ही फोटो वगैरे काढून घेतल्यानंतर जेवायचा टाईम झाला. मग आम्ही जेवायला बसलो. तर भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. फॉलो करा, लाईक करा, यूट्यूबला नक्की सबस्क्राईब करा. बाय. हॅप्पी होली सगळ्यांना.